श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. 18 वर्षाचा मला अनुभव आहे 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षांचा. तर आज आपण बघणार आहोत की 10वी गणित बोर्ड पेपर मार्च 2026 मध्ये कुठल्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका येणार आहेत, कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही 10वीचे असताल, 12वीचे असताल, कारण या चॅनलवर तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील. 10वी-12वीचे सर्व अपडेट्स मिळतील, सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावा. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी फक्त 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. तर आज आपण बघणार आहोत की भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. तर आज आपण बघणार आहोत की 10वीचा गणिताचा पेपर कसा असणार आहे, बघूयात माहिती. तर बघा, 10वीचा गणिताचा पेपर 39 मार्कांचा असणार आहे, 2 तासासाठी असणार आहे. याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत. सर्व प्रश्न सोडवले तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील, पास होण्याचे जास्त चान्सेस असतात. एक्स्ट्रा प्रश्न लिहिले तर तुम्हाला आउट ऑफ मिळवण्याचे जास्त चान्स असतात. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरता येणार नाहीये. प्रत्येक प्रश्नाच्या उजवीकडे गुण असतात, किती प्रश्न किती मार्काचा आहे. त्यानंतर रिपीट तुम्हाला लिहायचे नाहीत. पहिल्यांदा प्रयत्नात जो प्रश्न केलेला आहे त्याच प्रश्नाचं उत्तर ग्राह्य धरलं जाईल. आणि बहुपर्यायी जे प्रश्न असतात म्हणजे MCQ, तर त्यांचं ABCD मार्फत उत्तर लिहायचं आहे. तर आपण आज बघणार आहोत की काही प्रश्न उत्तरं आणि कसे सोडवायचे आहेत. तर कंजूसी करू नका लाईक करण्यात. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. पहिला प्रश्न आहे, वर्ग समीकरण म्हणजे काय. तर आता हा बघा, इथे तुम्हाला वर्ग समीकरण म्हणून तुम्ही लगेच याला टिक केलं असेल, पण उत्तर रॉंग येईल, कारण तुम्हाला इतर पण गोष्टी बघायच्या आहेत. इतर सोडवल्यानंतर कसं येईल, हा एक्स आहे इथे दिसतोय तुम्हाला खाली, तर एक्स स्क्वेअर इंटू एक्स हा एक्स क्यूब होणार आहे, म्हणजे याची पॉवर 3 होणार आहे. म्हणजे हे वर्ग समीकरण नाहीये. आपल्याला विचारलंय वर्ग समीकरण. आता वर्ग समीकरण म्हणजे ज्याची पॉवर ऑलवेज 2 असते, हायेस्ट पॉवर किती, हायेस्ट. तर इथे होते बघा, एक्स इंटू एक्स हा एक्स स्क्वेअर होईल, त्यामुळे इथं त्याची हायेस्ट पॉवर येते 2. त्यामुळे करेक्ट आन्सर बी आहे. म्हणजे घाई गडबडीत तुम्हाला करायचं नाही, शांततेने डोकं व्यवस्थित ठेवून, कारण MCQ असा ऑप्शन आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देऊ शकतो आणि जास्तीत जास्त मार्क काढू पण शकतो. तर बघा, या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की पहिले पद -2 आहे आणि फरक किती दिलेला आहे, -2. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं T1 हा -2 आहे आणि D किती आहे, -2. तर तुम्हाला 2 पासून 2च्याच गॅपने येणाऱ्या संख्या म्हणजे बे 2 बे 2 4 बे 3 6 बे 4 8. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर C हा तुम्हाला बघायचा आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला कसं काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे, उत्तर लिहायचे, कारण बोर्डवाले तुम्हाला वाटत असेल आपण पुस्तकात बघून सोडवलेला प्रश्न आहे तोच उत्तर असेल. घाई गडबडीत तुम्ही हे अंक पण इथे बघा, आता बीमध्ये पण तुम्हाला इथे दिसत असेल थोडंसं मॅचिंग दिसतं उत्तर, डीमध्ये पण दिसतंय, पण जरा घाई गडबड करू नका, शांत डोक्याने ठेवा, त्यामुळे तुम्हाला उत्तर सोडवता येतील. जवळपास मला 18 वर्षाचा अनुभव आहे, ह्या परीक्षा कशा घेतल्या जातात. आता इथे बघा, तिसऱ्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे क्रॅमर्स रूलने एक्स आणि वायची किंमत काढायची आहे का, तर वायची किंमत काढायची, 1 मार्काचे प्रश्न आहेत. आता इथे आपल्याला मग एक्स हा DX काही लागणारच नाही आहे, विनाकारण दिलेला आहे. वाय काढायचं आहे म्हणजे आपल्याला वायशी संबंध ठेवायचा आहे. फक्त इथे 7 न्यायचा, 7 9 63 आणि इथं मायनस साईन आहे म्हणजे मायनस. आता भरपूर लोकांनी इथं बघा 9 2 उत्तर आहेत, मग इथे -9 आहे, इथे 9 आहे. आता मुलं मिस्टेक करतात, हा 9 उत्तर सोडवलं मी, पण ते चुकीचं आहे. -9 हे करेक्ट आन्सर आहे. म्हणून घाई गडबड करू नका, कारण सोपे दिसणारे प्रश्न पण अवघड वाटू शकतात आणि 1-1 मार्क तुमच्या हातातले सहज जातील. आता इथे बघा, हा प्रश्न जो दिलेला आहे हा प्रोबॅबिलिटीमधला आहे, म्हणजे संभाव्यतामधला. त्यामुळे तुम्ही मला याचं उत्तर कमेंट करा, तुम्हाला येते का नाही ते बघू द्या, आणि कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत ते पण कमेंट करा. आपण व्हिडिओ सोडून पुढे आणखीन प्रश्न बघणार आहोत की बोर्डाचे प्रश्न कसे सोडवायचेत, काय करायचेत. तर बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं, लाईक करण्यात कंजूसी करू नका. आता इथे बघा, आलेखाचा प्रश्न आहे, आलेख काढण्यासाठी वायची किंमत काढा. आता x बरोबर 1 ठेवायचं, म्हणजे तुम्हाला याच्यात फक्त x बरोबर 1 ठेवायचं आहे, म्हणजे इथे 1, मग 4 1 4 झाला, मग 5y बरोबर 19 वजा 4, 19 वजा 4 म्हणजे 5y बरोबर किती आला, 15 बरोबर, म्हणजे 5 1 5 5 3 15, म्हणजे y बरोबर येईल 3. हे असे सोडवायचे तुम्हाला. त्यानंतर इथे मूळ आहे की नाही ठरवायचं आहे. मूळ म्हणजे आता मित्रांनो काय करायचं असतं, इथं काही m दिलेलं आहे म्हणजे ही mची किंमत समजायची आणि mची किंमत ह्याच्यात पुट करायची फक्त आपल्याला. पुट केल्यानंतर जर ह्याचं उत्तर, ह्या पूर्ण ह्याचं उत्तर जर 0 आलं तर ते त्याचं मूळ आहे, अन्यथा नाही आहे, हे लक्षात ठेवा.
आणि तुम्हाला पूर्ण पण व्हिडिओ मी सोडून देईल. त्यामुळे 10वी-12वीचे सर्व अपडेट्स, व्हिडिओ, प्रश्नपत्रिका, सर्व विषयांचे मार्क, सिस्टम, कसे जास्त प्रश्न आपल्याला सोडवता येतील, कुठल्या विषयातले जास्त येतील, सगळे अपडेट भेटणार आहे. म्हणून चॅनलशी कनेक्ट राहा. इथे बघा काय दिलेलं आहे, पहिले पद म्हणजेच ए, लक्षात ठेवा. T1 आणि S1. तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. ST1 म्हणजे हे सेम असतात तिघं पण. आता पहिले पद दिलेले आपल्याला 6. किती? 6. आणि फरक -3 आहे. आपल्याला विचारलं आहे दुसरे आणि तिसरे पद. आता हे आपल्याला कसं फॉर्म्युला आहे, तर T2चा फॉर्म्युला काय असतो? T1 + D. फक्त इथे तुम्हाला किमती टाकायच्या आहेत आणि तुम्हाला उत्तर सोडून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 नाणी एकाच वेळेस फेकले असतात. 2 नाणी म्हणजे तुम्हाला माहिती आहे सॅम्पल स्पेस काढायचं आहे. प्रोबॅबिलिटीमधला प्रश्न आहे. HH, ST आणि TH आणि TT. आणि नंबर ऑफ एस किती लिहिणार तुम्ही? 4. परंतु नंबर ऑफ एस लिहायची गरज नाही. फक्त सांगितलं नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस एवढंच लिहायचं आहे. तर हे काही मी तुम्हाला माझे आयडिया सांगतो आहे की तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत का? पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिका सोडून देईल व्यवस्थितरित्या. तुम्हाला पाहिजे का? कमेंटमध्ये कमेंट करा. आणि बोर्डाचे IMP प्रश्न पण मी आता तुम्हाला सांगतो की बोर्डाची प्रश्नपत्रिका कशा येतात, काय येतात. तर बघा तुम्हाला सांगतो, अवयव पद्धत असेल म्हणजेच फॅक्टरायझेशन मेथड, त्यानंतर पूर्ण वर्ग पद्धत, कंप्लीट स्क्वेअर मेथड आणि त्यानंतर सूत्र पद्धत म्हणजेच फॉर्म्युला मेथड. या 3 पद्धतीमधल्या 2 पद्धती 100% परीक्षेला येतात. किती? 100% सांगतो आहे, माझा अनुभव आहे. त्यामुळे या 3 पद्धती करा आणि तुमचे 7 मार्क 40मधले कन्फर्म करा. आता अशा पद्धतीने सिस्टमॅटिक इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत कमेंटमध्ये नक्की आपला अभिप्राय नोंदवा. कुठला जिल्हा आहे तुमचं, कुठलं गाव आहे ते पण कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.